तर नमस्कार मित्रांनो. तर बघू शकता आज आपल्या सोयाबीनला तर 104 दिवस कंप्लीट झालेले आहेत. वाहन आहे KDS 753 फुले किंवा 4 फुटाच्या बेडवर 2 लाईनी अशा टोकन केलेल्या आहेत. आपल्याला सांगायचा मुद्दा एवढाच या व्हिडिओमध्ये की सगळ्यात जबरदस्त व्हरायटी मी तर म्हणेल की KDSच्या व्हरायट्या फुले संगम असेल किंवा फुले किमया असेल, मी तर म्हणेल की फुले किमया फुले संगम सगळ्यात जबरदस्त व्हरायटी. कारण बघू शकता आमच्या भागामध्ये जसं सोयाबीनला फुल लागायला चालू झालं तेव्हापासून पाणी पडत आहे. 1.5 महिना झालं सतत पाऊस, इतका अति पाऊस पडत आहे. मी तर कधी पाहिला नाही एवढा पाऊस आमच्या भागामध्ये. दररोज ढगफुटी, दररोज अतिवृष्टी होत आहे, दररोज ह्या बेडनं पाणी वाहत आहे. तरी बी ज्या वेळेस गेल्या वर्षीसुद्धा पाऊस काळ जास्त झाला, 15 दिवस लगातार पाऊस पडला होता गेल्या वर्षी. पण गेल्या वर्षी शेंग अवस्थेत उघाड दिली ती, एकदा वापसा कंडिशनवर रान आलं तर गेल्या वर्षी. तर यावर्षी वापसा कंडिशनवर रान न येऊनसुद्धा हे बघा शेंगाची संख्या बघू शकता आपण, शेंग टच निवरलेली आहे. आणि यावर्षी मला तर वाटलं होतं की आपल्याला सोयाबीन फारच कमी होईल, 2-3 क्विंटलचंच एकरी ॲव्हरेज येईल असं वाटलं होतं. परंतु राव खरंच सोयाबीनची KDSचे जे वाण आहेत, फुले किमया म्हणा का फुले संगम किंवा फुले दुर्वा, ह्या व्हरायटीला तोडच नाही. आता काही शेतकरी म्हणत असताल 108 हे जे नवीन मार्केटमध्ये व्हरायट्या येतात, तर ज्यांच्या जमिनी एकदम उत्तम निचऱ्याच्या आहेत आणि एकदम हलक्या जमिनी आहेत, हलक्या जमिनीमध्ये फक्त थोडी सूट होत नाही ही व्हरायटी KDSच्या व्हरायट्या. आणि ज्या शेतकऱ्याच्या चिबडत्या जमिनी आहेत, चिबडत्या जमिनीसाठी तर इतकी टॉपची व्हरायटी आहे, दुसरी व्हरायटी हिला तोडच नाही. आणि ज्या शेतकऱ्याची मध्यम भारीसुद्धा जमीन आहे, मध्यम भारीसुद्धा जमिनीला इतकी जबरदस्त व्हरायटी आहे. तर दुसऱ्या व्हरायट्या जे मार्केटिंग करतात, बरेच शेतकरी मार्केटिंग करतात, शेतकरी म्हणा किंवा बरेच इतरही मार्केटवाले, की ही व्हरायटी चांगली आहे, ती व्हरायटी चांगली आहे. स्वतः मित्रांनो आपण काही कोणची मार्केटिंग नाही, काय नाही, फक्त अनुभव सांगतो, शेअर करत असतो कोण्या गोष्टीचा. तर आमच्या भागामध्ये मी पहिलेसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. आतोनात नुकसान पावसामध्ये या बेडवर सतत 10 ते 15 दिवस पाणी होतं आणि 4 दिवस तर सोयाबीन निम्मं बुजलं होतं पाण्यानं, इतका अति पाऊस होऊनसुद्धा हे बघा बघू शकता शेंगाची संख्या कशाप्रमाणे आहेत एका एका झाडाला. आता आपण जे सांगतो त्या इथून बऱ्याच ठिकाणी, आता इथून थोडा भाग बरा आहे, या भागामध्ये एका झाडाला 100 ते 150 शेंग आहे. यावर्षी आपल्याला वाटलं नव्हतं सोयाबीन होईल म्हणून, मग तरी परंतु बघू शकता आपण हे बघा मध्यभागी आहोत, एकदम आतमध्ये आहोत, तरी या भागामध्ये शेंगाची संख्या बघू शकता आपण. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, ज्या शेतकऱ्याच्या चिबडत्या जमिनी आहेत, आणि चिबडत्या असो का उत्तम निचऱ्याच्या असो, मी तर म्हणेल KDS वाना इतका ॲव्हरेज कोणती दुसरी व्हरायटी देऊ शकत नाही. 4 शेंगाची शेंग 4 सोल्याची शेंग असो का 5 सोल्याची शेंग असो, सगळ्यात जबरदस्त व्हरायटी म्हणजे KDS 753 किंवा फुले संगम किंवा फुले दुर्वा. KDSच्या 3 व्हरायटी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या तिन्हीपैकी आता आम्ही तर 3 वर्ष झाले आतमध्ये लावत आहोत. ज्या वेळेस 335 इंगल ह्या व्हरायट्या होते त्यावेळेस आपल्याला तेवढा अनुभव नव्हता, आपण प्लेन जमिनीवर पेरणी करत होतो. तर पेरणी करत होतो त्यावेळेस आपल्याला इथं फक्त 2 किंवा 2.5 क्विंटल सोयाबीन व्हायचं ह्या माथ्यावर कुठंतरी व्हायचं इथं थोडंफार. आणि 3 वर्ष झालं 2023 पासून आपण फुले किमया फुले संगम फुले दुर्वा तिन्ही व्हरायटीचा आपण अनुभव घेतलेला आहे. आणि तिन्ही व्हरायट्या एकदम सेम आहेत. यामध्ये फरक फक्त दाण्याचा फरक असू शकते आणि फरक दिवस तितकेच घेतात. एकदम जबरदस्त असं वाण आहे KDS फुले किमया 753. बघू शकता एकदा शेंगाची संख्या, एकदम जबरदस्त वाण. आणि यावर्षी जरा बुडाला शेंग लागली नाही बघा, हे इतरोक पाणी होतं, निम्म सोयाबीनसुद्धा पाण्यात होतं, तरी परंतु इतकं जबरदस्त आपल्याला सोयाबीन वाटत आहे यासुद्धा वर्षी. तरी बघू आपण काय ॲव्हरेज येईल यावर्षी. तरी धन्यवाद मित्रांनो.